नमस्कार. तुमचं सगळ्यांचं कविता किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये खूप स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की खोबऱ्याचं कूट कसं बनवायचं आणि खोबऱ्याचं कूट खौट न होता जास्तीत जास्त दिवस आपण कसं स्टोअर करून ठेवू. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत. तर बघू शकता आपलं खोबऱ्याचं कूट किती छान असं बनवून तयार आहे आणि हे खोबऱ्याचं कूट अजिबात खौट वगैरे होत नाही. तर इथे आपण अर्धा किलो इतकं खोबरं घेतलेलं आहे आणि हे खोबरं छान असं धुवून घेतलेलं आहे, कडक उन्हात वाळवून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी अर्धा किलो इतकं खोबरं छान असं वाळून, हे तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण जास्त पण करू शकता. तुम्ही 1-1.5 किलोचं खोबऱ्याचं कूट पण बनवून ठेवू शकता. तर आता इथे आपण एक वेपर वगैरे बनवायचं असतं ना, त्याच्याने आपण छान असे त्याचे काप तयार करून घेणार आहोत खोबऱ्याचे. आणि म्हणजे छोटे तुकडे पण करू शकता तुम्ही, तुम्हाला शक्य असेल तर विळीवर केलं तरी काही हरकत नाही. तर एकदा नक्की या पद्धतीने करून बघा मित्रमैत्रिणींनो. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात तर नक्की एकदा कमेंट करून सांगा मला. आणि नवीन असणार तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रमैत्रिणींनो. तर ही ट्रिक इतकी सोपी आहे आणि खोबरं आपण जास्तीत जास्त दिवस स्टोअर करू शकतो. आणि ही ट्रिक तुम्ही पावसाळ्यात जर केली तर तुमचं खोबरं 4 महिने जसंच तसं राहतं. तर काही नाही अजिबात, म्हणजे तुम्ही दुकानातनं खोबरं आणलं ना, ते स्वच्छ धुवून घ्यायचं, कडक उन्हात छान वाळवून घ्यायचं आणि ह्याचे काप करून हलकेसे गरम करून तुम्ही ठेवलं तरी चालतं, तरीही ते जास्त दिवस टिकतं. आता इथे आपले अर्धा किलो खोबऱ्याचे काप छान असे तयार झालेले आहेत. तर हे काप आपण छान असे गरम करून घेणार आहोत. आपल्याला खूप काळपट पण नाही करायचं खोबरं. तर बघू शकता तुम्ही, आता इथे मी कढई घेतली. कढई थोडीशी हलकीच घेतली मी, म्हणजे पातळ कढई घेतलेली, जास्त जाड वगैरे कढई घेतली नाही, जेणेकरून आपलं खोबरं हलकंसं असं 5 ते 7 मिनिटात छान असं भाजून तयार होईल. तर बघू शकता आता इथे आपल्याला हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे खोबरं. हे खोबरं तुम्ही 2 ते 3 महिने कसंही स्टोअर करून ठेवू शकता मित्रमैत्रिणींनो. तर माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघू शकता आपल्याला ह्या पद्धतीने थोडं-थोडं करून असं हलकंसं खोबरं भाजून घ्यायचे. एकदम टाकलं ना, की ते व्यवस्थित भाजलं जात नाही. म्हणून आपल्याला 2 किंवा 3 बॅचमध्ये असं भाजून घ्यायचे. आणि खोबरं जर तुमच्याकडे जास्त असेल 1-1.5 किलो, तर तुम्ही 1-1.5 किलोच्या प्रमाणात सुद्धा हे कूट तयार करून ठेवू शकता. जेणेकरून तुम्हाला ऐनवेळेस कुठल्याही भाजीमध्ये खोबऱ्याचं कूट वापरता येऊ शकतं. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आता ह्या पद्धतीने आपण सर्व छान असं खोबरं भाजून घेणार आहोत. तर इथे मी 2 बॅचमध्ये हे खोबरं भाजून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही इथे सर्व खोबरं आपलं छान असं भाजून तयार आहे. तर हे आपण थोडा वेळ ताटामध्ये घालून घेणार आहोत आणि थोडा वेळ थंड करून घेणार आहोत. हे 10 ते 15 मिनटं थंड झाल्यावर मग ह्याचं आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर इथे मी ताटामध्ये काढून घेतलं आहे. थोडंसं गार करून घेणार आहे. आता बघू शकता व्हिडिओमध्ये इथे आता छान असं आपलं हलकंसं खोबरं मी चेक करून बघितलं, गार झालेलं होतं. आता आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्याला फिरवून घेणार आहोत आणि याचं छान असं कूट तयार करून घेणार आहोत. हे खोबऱ्याचं कूट तुम्ही कितीही दिवस वापरू शकता. अजिबात खौट होत नाही किंवा खराब होत नाही किंवा त्याचा वास असा येत नाही. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपलं खोबऱ्याचं कूट बनून तयार आहे. तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद.